हॅलो फ्रेंड्स, वेलकम्स टू कृष्णाज किचन. तर आपण मागच्या माझ्या रेसिपीमध्ये बघितलंच की मी कोरडा गरम मसाला कसा बनवला. त्यासाठी मी माझा मागचा व्हिडिओ तुम्ही रेफर करू शकतात. आज आपण बनवणार आहेत कोल्हापूरची झणझणीत मिसळ. त्यासाठी आपण काय केलं आहे, सर्वात अगोदर 3 कांदे घेतलेत जे भाजून घेतलेत मी छान गॅसवरच. खोबरं घेतलं आहे. खोबरं तुम्ही ओलं घेतलं तरी चालेल, कोरडं घेतलं तरी ते भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर मागे मी बनवलेला मागच्या व्हिडिओत बनवलेला गरम मसाला आहे. त्यानंतर माझा अद्रक आहे. त्यानंतर लसूण आहे. त्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर काय करायचं आहे, आपल्याला मटकी घ्यायची आहे जी आपल्याला छानपैकी बॉईल करून घ्यायची आहे. त्यासाठी मी मटकी टाकतो आहे. त्यानंतर आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे ज्याने मटकी आपली लवकर शिजेल. त्यानंतर थोडी हळद घालायची आहे. छान स्टीअर करून घ्यायचं थोडं, आणि एक साधारण ते 10 ते 15 मिनटं तिला छान उकळी येऊ द्यायची आहे. सर्वात अगोदर आपण खोबरं फिरवून घेऊया ज्याने की खोबरं छान बारीक होईल. त्यानंतर आपण त्यात कांदा जो आपण भाजलेला आहे, त्यानंतर भाजलेला लसूण, भाजलेलं अद्रक, हे तिघं एकत्र करून आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपलं वाटण छान तयार झालेलं आहे. आता सर्वात अगोदर मी कढई ठेवली आहे. त्यात आपल्याला तेलाचं प्रमाण हे थोडं जास्त लागतं मिसळसाठी, ज्याच्याने आपल्याला तरी छान येते मिसळला. त्यानंतर तेल छान बॉईल झाल्यानंतर आपण त्यात बारीक चिरलेला एक कांदा टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता छानपैकी कांदा हा छान लालसर होऊ द्यायचा आहे. त्यात आपल्याला वाटेल तर जिरं टाकायचं आहे, थोडीशी मोहरी, पुन्हा छान मिक्स होऊ द्यायचं आहे. शक्यतो हे जे वाटण आहे हे आपल्याला लो फ्लेमवरच आपल्याला छान त्याला परतवायचं आहे. मिसळसाठी सगळ्यात अगोदर आपण छान कांदा लालसर करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला लागणाऱ्या सामग्री आहेत. आपण जो वाटण केलेला मसाला आहे, तो जो गरम मसाला आपण कोरडा मसाला केलेला होता मागच्या व्हिडिओत मी जो तुम्हाला दाखवला आहे तो. त्यानंतर आपल्याला लागणारे हळद, धना पावडर, लाल मिरची कलरसाठी आणि नमक. तुम्ही बघू शकता आता आपण वाटण टाकलेलं आहे ते छानपैकी स्टीअर होऊ द्यायचं आहे. त्यात आपल्याला आता सर्वात अगोदर लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार. तुम्हाला तिखट हवी असेल, माझी मिरची थोडी तिखट आहे त्यामुळे मी मिरचीचं प्रमाण हे थोडं कमीच ठेवतो. त्यानंतर मी टाकणार आहे थोडी हळद, थोडी धना पावडर, त्यानंतर आपण टाकणार आहोत जो आपण गरम मसाला केलेला आहे छान, तो आपल्याला टाकायचा आहे. साधारणतः 5 टेबलस्पून हा गरम मसाला टाकायचा आहे. तुम्ही बघू शकता मटकी छान बॉईल झालेली आहे आणि नक्कीच ती आपला जेव्हा मसाला छानपैकी कलर सोडेल त्याच्यानंतर आपल्याला मटकी त्यात ॲड करायची आहे. एक साधारणतः 10 ते 15 मिनटं आपल्याला छानपैकी कमी लो फ्लेमवर आपल्याला छान मसाला भाजू द्यायचा आहे, ज्याने रंग छान सुटेल आणि तेलसुद्धा छान सुटेल. तुम्ही बघू शकता छान असा कलर आलेला आहे मिसळला आपल्या. त्यात आपण काही प्रमाणात आपण मटकी आणि वाटाणे जे उकळून ठेवले ते आपण आता त्यात ॲड करणार आहोत. मी आता त्यात मटकी आणि वाटाणे छान ॲड केले आहेत. मी आता ते छान मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर आपण त्यात पाणी घालणार आहोत. तुम्ही बघू शकता आता मी पाणी टाकलेलं आहे.
आणि आता छान तिला उकळी येऊ द्यायची आहे. फ्लेम थोडीशी वाढवून घ्यायची आहे, ज्याने की आपलं मिसळ ही छान उकळी देईल. एक साधारणतः 10 ते 15 मिनटं आपल्याला छान मिसळला उकळी येऊ द्यायची आहे, ज्याने की आपल्या मसाल्यांची चव ही खूप सुंदर लागेल. उकळी आल्यानंतर साधारणतः आपण 2 ते 3 मिनटानंतर त्यात कोथिंबीर टाकायची आहे आणि एक 5 मिनटं तिला छान स्टीअर करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपली मिसळ तयार आहे. तुम्ही बघू शकता आपली मिसळ ही तयार आहे. त्यात मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता आपण प्लेट सर्विंगसाठी तयार करूया. तुम्ही बघू शकता मिसळ ही छान आपली तयार झालेली आहे. त्यासाठी मी एका वाटीत छान रस्सा घेतलेला आहे. त्यानंतर बारीक शेव घेतली आहे, फरसाण घेतलेला आहे मिक्स, त्यानंतर मटकी घेतलेली आहे. तुम्हाला लागेल तर याला तुम्ही पावबरोबर खा किंवा भाकरीबरोबर खा किंवा चपातीबरोबर खा. नक्कीच तुम्हाला आवडेल. नक्कीच कधी येत आहेत मग कृष्णास किचनची मिसळ खायला. थँक्यू.